The discontent among Indian soldiers. The Indian soldiers were given low status by the British officers. They could not gain any higher post than the Subedar. As we know, the Britishers behavior towards the Indian people or Indian soldiers was very bad. Simultaneously, they were not ready to give higher post than the Subedar to the Indian soldiers. That's why the Indian soldiers were too much discontent with this situation. The allowances were also gradually decreased. Due to these reasons, there was growing discontent among the Indian soldiers. जी सॅलरी होती, जो वेगवेगळे भत्ते दिले जायचे, ते सुद्धा ब्रिटिश सोल्जरच्या कम्पॅरिझनमध्ये इंडियन सोल्जर्सना खूप कमी दिले जायचे. यामुळे इंडियन सोल्जर्ससुद्धा डिस्कंटेंट होते, असमाधानी होते. Immediate cause. In 1856, the British provided long-range Enfield rifles to the Indian sepoys. The sepoys were required to bite the end of the cartridges. The news spread out that these cartridges were smeared in the fats of cow and pig. Due to these religious sentiments of Hindu and Muslim, sepoys were hurt and made them unhappy. अशी एक रायफल होती की त्या रायफलचं जे काडतूस होतं, म्हणजे बंदूक गोळीच्या वरील जे कवर होतं, ते कशापासून बनवलेलं होतं तर गाई आणि डुकराची चरबी यांच्यापासून ते बनवलेलं होतं. हिंदूंना गाई ही देवासारखी आहे आणि डुक्कर हे मुसलमानांना निषिद्ध आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीमुळं काय झालेलं होतं की हिंदू आणि मुस्लिम शिपाई यांचा धर्म थोडक्यात भ्रष्ट होत होता. त्यामुळं ते दोघेही अनहॅपी होते. The outburst. Disciplinary action was taken on those sepoys who refused to use the smeared cartridges and were given severe punishment. याच्यामुळं काय झालं की हे जे डिसिप्लिन जे शिपाई मोडत होते त्यांना एक पनिशमेंट दिली गेली. मंगल पांडे फ्रॉम बराकपूर कंटोनमेंट शॉट ॲन इंग्लिश ऑफिसर ॲज अ रिॲक्शन टू अनजस्ट नेचर ऑफ ब्रिटिश ऑफिसर्स. ही जी पनिशमेंट दिली जात होती ब्रिटिश गव्हर्मेंट होतं, जे इंडियन सोल्जर्सना अशा गोष्टीसाठी पनिश करत होतं, त्याचा अपोज म्हणून, त्याचा प्रोटेस्ट म्हणून मंगल पांडे या शिपायानं काय केलं तर बराकपूर छावणीमध्ये, बराकपूर कंटोनमेंट जो होतं तिथं एका ब्रिटिश ऑफिसरला त्यानं शूट केलं. मंगल पांडे वॉज अरेस्टेड अँड हँग्ड टू डेथ. ॲज युजल ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं की मंगल पांडेंना अटक केली आणि त्यांना फाशी दिली. दिस न्यूज स्प्रेड लाईक fire. The entire regiment of Indian sepoys at Meerut took part in the freedom struggle and marched towards Delhi. मंगल पांडेंना फाशीची शिक्षा दिल्यामुळं काय झालं तर पूर्ण इंडियन रेजिमेंट होती, जी ऑल ओव्हर इंडियन सोल्जर्स होते, त्यांनी मीरत येथे मीरतपासून फ्रीडम फाईट स्टार्ट केली आणि ते दिल्लीकडे चालून आले. Thousands of Indian voluntarily joined them on the way. ह्या मीरत टू दिल्लीमध्येचा जो रोड होता त्या आसपासच्या पूर्ण विलेजमधले सर्व लोक त्यांना जॉईन झाले. They handed over the leadership of the freedom struggle to Mughal Emperor Bahadur Shah and proclaimed him as the Emperor of India. त्यांचा जो फ्रीडम फायटर होता त्याला कोणतरी लीड करण्याची आवश्यकता होती आणि त्याचं लीडरशिप कुणाकडे त्यांनी दिली तर मुघल सम्राट होता बहादूर शहा. या बहादूर शहाकडे त्यांनी ह्या फ्रीडम स्ट्रगलचं लीडरशिप दिली आणि त्या बहादूर शहाला
हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित केलं. स्कोप ऑफ द स्ट्रगल. The self-confidence of the sepoys increased with the capture of दिल्ली. दिल्लीवरती विजय मिळवल्यामुळे काय झालं तर जे शिपाईज होते त्यांचा कॉन्फिडन्स इन्क्रीज झाला. इट ऑल्सो गॅव इन्स्पिरेशन टू अदर सोल्जर्स. द रिवोल्ट सून स्प्रेड इन नॉर्थ इंडिया. आता ही अशी ब्रिटिश गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झाल्यानंतरची एक पहिली अशी गोष्ट होती की जी पूर्णपणे भारताच्या फेवरमध्ये गेलेली होती. असा खूप मोठा विजय पहिल्यांदाच मिळवलेला होता. त्याच्यामुळं काय झालं तर पूर्ण उत्तर भारतामध्ये एक इन्स्पिरेशन सर्व कॉमन पीपल्सना मिळालं. द इंडियन सोल्जर्स रिवोल्टेड इन कंटोनमेंट्स फ्रॉम बिहार टू राजपुताना. द रिवोल्ट स्प्रेड इन लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली अँड झांसी. जिथं जिथं ब्रिटिश गव्हर्नमेंटचे कंटोनमेंट एरिया होते, जिथं जिथं ब्रिटिश गव्हर्नमेंटचे इंडियन सोल्जर्स होते, त्या सर्व छावणीमध्ये रिवोल्ट स्टार्ट झालं. लॅटर इट स्प्रेड टू साऊथ इंडिया. इन द रिवोल्ट छत्रपती प्रतापसिंह ऑफ सातारा अँड हिज ऑफिसर रंगो बापूजी, चिमनसाहेब ऑफ कोल्हापूर, बाबासाहेब भावे ऑफ नारगोंड, भागोजी नाईक ऑफ अहमदनगर वेअर इन द फोरफ्रंट. आता वेस्टर्न महाराष्ट्रामधील एक ठराविक रिजनमधले ठराविक प्रोव्हिन्सचे प्रिन्सले होते. त्यांनी त्या एरियाचं त्यांनी लीडरशिप केली. रॉयल क्वीन ऑफ पेट सुरगाणा फ्रॉम नाशिक डिस्ट्रिक्ट also participated in the struggle. In 1857, under the leadership of Kazar Singh, the Bhilas revolted, whereas Shankar Shah led the revolt in Satpura region. 400 Bhil women participated in the revolt at Khandesh. We can say this is the major participation of women who are belong to the Indian tribes. भिल्ल एक अशी जमात होती की जी आदिवासी होती आणि मोस्टली पहिली अशी गोष्ट होती की आदिवासी स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्टमध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. Leadership of the struggle. During the 18th Christ CA, after the weakening of Mughal Empire, invaders like Nadir Shah Abdali attacked India. The Marathas understood that the Mughal Empire cannot react to these foreign invasions and took up the responsibility of safeguarding India. The Marathas fought against the Abdali and Panipat for the same reason. 18व्या शतकामध्ये काय झालं तर मुघल साम्राज्य होतं ते मुघल साम्राज्य वीक झालं आणि त्याच्यामुळं काय झालं तर नादिर शाह अब्दाली जो होता त्या नादिर शाह अब्दालीनं भारतावरती आक्रमण केलं. मग मराठ्यांना समजलं होतं की आता मुघल एम्पायर ह्या जे परकीय आक्रमण होतं त्याला सामोरं जाऊ शकत नाही. मग मराठा सरदारांनी स्वतःच ठरवलं की भारताला आता स्वतःच वाचवायला हवं. मग त्यामुळंच अब्दालीसोबत त्यांची पानिपतची लढाई झाली. फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857. द डिसेंडंट ऑफ मुघल्स बहादूर शाह was incapable of fighting against the British. 1857 मध्ये काय झालं तर मुघलांचं जे वर्चस्व होतं ते संपत आलं. बहादूर शाह जो सम्राट होता मुघलांचा त्यावेळी तो सुद्धा इनकेपेबल होता, म्हणजे त्याची तेवढी ॲबिलिटी नव्हती की ब्रिटिशांसोबत फाईट करायची. अंडरस्टँडिंग द कंडिशन, नानासाहेब पेशवा, राणी लक्ष्मीबाई ऑफ झांसी अँड तात्या टोपे
took up the charge of the freedom struggle of 1857. मुघल सम्राट हा भारताचं संरक्षण करायला कॅपेबल नव्हता. ही गोष्ट ओळखून नानासाहेब पेशवा, राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी काय केलं तर फ्रीडम फायटिंग 1857च्या फ्रीडम फाईटची जे लिडरशिप होतं ते लेड त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतलं. इट्स इफेक्ट कुड बी सीन ऑन द हिंदू मुस्लिम युनिटी इन दिस स्ट्रगल. ह्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो संघर्ष पूर्वी होता तो कमी झाला आणि त्यांच्यामध्ये युनिटी दिसून येऊ लागली. मौलवी अहमद अल्ला, कुनवर सिंग, मुघल कमांडर बख्त खान, बेगम हजरत महल led the revolt in various regions. The nature of revolt in Delhi, Kanpur, Lucknow, Jhansi, West Bihar was more fierce. हे जे ठराविक रिजन जे होते दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी आणि वेस्ट बिहार इथं comparison to other Indian states the revolt was very fierce. Crushing of the struggle. Now Britishers start their reaction against the struggle. The Indians wholeheartedly fought against the British, including soldiers, zamindars, kings, commanders, and common people. The Indian sepoys started the freedom struggle before the fixed time. Initially, they succeeded, but military strength and the Indians wholeheartedly fought against the British, including soldiers, zamindars, kings, commanders, and common people. The Indian sepoys started the freedom struggle before the fixed time. आता सर्वांनी काय ठरवलेलं होतं की एकत्र लढायचं असं ठरवलेलं होतं, पण इंडियन सिपॉईज जे होते, भारतीय जे सैनिक होते ब्रिटिश आर्मीमधले, त्यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीपासूनच त्यांनी काय केलं तर लढायला सुरुवात केली. इनिशियली दे सक्सिडेड, बट मिलिटरी स्ट्रेंथ अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ब्रिटिश रूल वॉज वास्ट. पण ब्रिटिशांची जी आर्मी होती आणि ब्रिटिशांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं म्हणजे मॅनेजिंग जे होतं ते खूप मोठं होतं. द ब्रिटिश क्रश्ड डाऊन द स्ट्रगल बाय ऑल मीन्स. त्यांनी ब्रिटिशांनी इंडियन सिपाईजचं जे स्ट्रगल स्टार्ट केलेलं होतं, जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये सक्सीड झालेलं होतं, त्यांनी क्रश केलं, त्यांनी व्हॅनिश केलं. द ब्रिटिश मेड क्विक रिकव्हरी अँड विदिन नेक्स्ट 6 months रिगेन द लॉस्ट टेरिटरीज. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, अहमदुल्ला लेड देअर लाईव्स. जे ब्रिटिशांनी ज्या स्ट्रगल 1857च्या स्टार्टमध्ये जे फ्रीडम फाईटमध्ये जे टेरिटरीज जो प्रोव्हिन्स त्यांनी हरलेला होता ते त्यांनी पुढच्या 6 महिन्यामध्ये तो त्यांनी जिंकून घेतला. आणि यामध्ये राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह आणि अब्दुल्ला यांचा काय झाला तर मृत्यू झाला. Bahadur Shah was imprisoned at Rangoon. Nanasaheb and Begum Hazrat Mahal took shelter in Nepal. Tatya Tope fought for the next 10 months against the British due to betrayal. He was caught and hanged to death. In this way, by the end of 1858, the British ruthlessly crushed down the struggle. त्यांनी एक एक प्रोव्हिन्स स्टेट जे होतं, एक जे लीडर होते त्यांना किलिंग करायला स्टार्ट केलं. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल हे नेपाळमध्ये आश्रयास गेले. तात्या टोपेंनी पुढचे 10 महिने होते ते पुढचे 10 महिने त्यांनी ब्रिटिशांसोबत फाईट कंटिन्यू केलं आणि शेवटी ते पकडले गेले आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. अशा प्रकारे काय झालं तर ब्रिटिशांनी टोटली रुथलेसली पूर्ण 1857चं जे स्ट्रगल होतं ते क्रश केलं. इवन दो द स्ट्रगल बिगॅन विथ द डिस्कंटेंट अमॉंग इंडियन सोल्जर्स, बट लेटर द पीजंट्स, आर्टिसन्स
common people, tribes came together to fight against the British. जरी इंडियन सोल्जर्सच्या असंतोषाने हे युद्ध सुरू झालेलं होतं, पण नंतर ह्याच्यामध्ये जे शेतकरी होते, जे कलाकार होते, कुंभार, सुतार जे होते, जे कॉमन पीपल्स होते, आदिवासी जमाती होत्या, ज्या आदिवासी जमातींच्या जंगलावरती ब्रिटिशांनी अतिक्रमण केलेलं होतं, असे सर्व कम्युनिटी एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध फाईट करायला स्टार्ट केलं. इन दिस रिबेलियन हिंदूज मुस्लिम स्टूड अप विथ अ ग्रेट फोर्स. याच्यामध्ये 1857च्या उठामध्ये एक पॉझिटिव्ह कोणती गोष्ट झाली तर हिंदू मुस्लिम ऐक्य आहे हे आधी होतं त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं. युनिटी त्यांची स्ट्रेंथन झाली. देअर कॉमन एम वॉज ओव्हरथ्रोईंग द ब्रिटिश फ्रॉम इंडिया. त्या सर्वांचं एकच एम होतं. कोणतं होतं तर ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करणे. देअर वॉज अन इन्स्पिरेशन ऑफ गेनिंग इंडिपेंडन्स बिहाइंड दिस स्ट्रगल अँड देअर फॉर दिस फ्रीडम स्ट्रगल गेन्ड अ नॅशनल फॉर्म. ह्याच्यामुळं काय झालं तर प्रत्येकजण फक्त स्वतःच्या राज्याच्या पुरतं मर्यादित विचार न करता पूर्ण भारतासाठी विचार करत होतं. आणि ह्याच्यामुळं काय झालं तर 1857चा एक पहिला असा लढा होता जो पूर्ण नॅशनल फ्रीडमसाठी केला गेलेला होता.